नाही तर आता गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये आम्ही माढ्यामध्ये बरेच डिजिटायझेशन आणि IT इनिशिएटिव्ह घेतलेला आहोत. उदाहरणार्थ आपण एक 3 महिन्यापूर्वी आपला पहिला CFC नागरिक सुविधा केंद्राची आम्ही अनावरण केला आणि ज्या ठिकाणामध्ये लोकांना ऑनलाईन म्हणे येऊन तिथे आपला अर्ज स्वीकारता देता येतात आणि तिथून त्यांचा अर्ज जे आहे ते ऑफिसमध्ये रूपांतर होतात आणि त्याचा फार चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. तसेच आपण आता एक साधारणपणाने आपला RTIच्या अंतर्गत किंवा ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आपण मध्यंतरी सुमारे 15 कोटी डॉक्युमेंट माडाचा जे होता जे आपला स्कॅन होऊन आपला स्टॉक म्हणे आपला वेबसाईटवर किंवा आपला क्लाउड सर्व्हरवर होता त्याला आम्ही प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर केलेलं आहे. आम्ही आणखी बरेच प्रयत्न करतो आहे DG माडाच्या स्वरूपातमध्ये आणखी इनिशिएटिव्ह घेण्याची. RTS मध्ये आम्ही सेवा वाढवलेला आहे आणि त्याचवेळी मी असं बोललो होतो की माडातर्फे आम्ही एक चॅटबॉट आम्ही सुरू करणार आहोत कारण की बरेच लोक जे माडाकडे येतात त्यांच्या ते प्रश्न असतात की अर्ज कसा करावे, लॉटरीसाठी कसं करावं लागेल किंवा आपल्याला लीजसाठी काय असो. तो या अनुषंगाने कृत्रिम जे आपला AI असते आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून आम्ही आज रोजी माडाच्या वेबसाईटवर चॅटबॉटची फॅसिलिटी आम्ही आज गो लाईव्ह केलेलं आहे आणि ह्यामध्ये सुरुवात असल्यामुळे थोडासा इम्प्रोव्हायझेशन करण्यामध्ये थोडा वेळ लागेल आणि मला खात्री आहे की ह्याचा नक्की लाभ मुंबईतील आणि महाराष्ट्रातील नागरिकाला भेटणार. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आता एक अंतिम फायनल स्टेजवर आहोत जिथे आम्ही आपला स्वतःचा एक ॲप तयार करण्यासाठी आमची फायनल स्टेजवर आलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतो आहे की दिवाळीपूर्वी हे ॲपच्या पण आम्ही सुरुवात करणार ज्यामध्ये माडाचे ॲप राहतील आणि ह्या माडा ॲपमध्ये इतर गोष्टीशिवाय हे जे चॅटबॉटची फॅसिलिटी जे सध्या वेबसाईटवर आहे ते चॅटबॉटची फॅसिलिटी त्या ॲपमध्ये पण राहणार. सर, कोकण मंडळाच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळतोय. जवळपास 2.25 लाख लोकांनी अर्ज केले. तर मुंबईकरांसाठी दिवाळी भेट म्हणून काही लॉटरीची सुविधा असेल आणि साधारणपणे किती घरं असेल? नाही, आता पहिली गोष्ट तर असं आहे की मुंबई कोकण मंडळच्या यावर्षीच्या जे आपल्याला टोटल ॲप्लिकेशन्स आलेलं आहे सुमारे 1,80,000 ॲप्लिकेशन आला आणि त्यापैकी 1.5 लाखाच्या वर जे आहे लोकांनी EMD भरलेला आहे. तर त्यामुळे हे स्वतःमध्ये एक उपक्रम आहे, एक रेकॉर्ड आहे कोकण मंडळसाठी. राहिला प्रश्न मुंबईच्या संदर्भातमध्ये तो मुंबईच्या संदर्भातमध्ये पण आम्ही यावर्षी म्हणजे या वित्तीय वर्षामध्ये आम्ही नक्की लॉटरी काढणार आहोत. मध्यंतरी एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला होता ज्यामुळे विशेष करून मुंबई बोर्डच्या जे क्षेत्र आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या बांधकाम जे होता त्या फ्लेमिंगोच्या केसमध्ये त्यावर एक इंटरिम स्टे देण्यात आला होता आणि त्यामुळे जे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मोठं प्रोजेक्टसाठी होता ते सर्व थांबलेला होता. आता नुकतेच ते जे प्रकरण आहे त्याची निकाल लागलेला आहे आणि एक जे मोठी अडचण होती की बरेच प्रोजेक्ट जे आहेत ते त्याच्या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स झाल्याशिवाय त्याच्या प्लॅन अप्रुव्हल किंवा इतर गोष्ट होत नाही. तो हे आता अडचण दूर झालेलं असल्यामुळे मला खात्री आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही जे काही नियोजित केलेलं आहे आमच्या स्वतःचा प्रकल्प असो किंवा ते 33-5मध्ये ज्याद्वारे आम्हाला घर भेटते ते आम्ही मंजुरी दिल्यानंतर आम्हाला नक्की डिसेंबरपर्यंत एक लक्षात येईल की टोटल या वर्षीमध्ये किती घर आपण लॉटरीसाठी ओपन करू शकतो आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ते फेजेसमध्ये घर 2-3 वर्ष लागेल भेटायला आणि त्याप्रमाणे या वित्तीय वर्षाच्या आत म्हणजे मार्च 26च्या पूर्वी मध्यंतरी परत आचारसंहिता वगैरे महानगरपालिका निवडणुकीसाठी लागणार असल्यामुळे डेफिनेटली मुंबई बोर्डच्या लॉटरी होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.